हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट अकॅडमी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, आम्ही पूर्ण दिवस पाण्यात डुंबलो अधोरेखित शब्दाचा विभक्तीचा कारकार्थ कोणता? नंबर 1 कर्म, नंबर 2 अधिकरण, नंबर 3 करण आणि नंबर 4 संप्रदान. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 अधिकरण. प्रश्न क्रमांक 2 आहे, पुढीलपैकी नपुसकलिंगी नाम ओळखा. ऑप्शन नंबर 1 फुगे, नंबर 2 धागे, नंबर 3 सोंगे आणि नंबर 4 वांगे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 वांगे. प्रश्न क्रमांक 3 आहे, आम्हाला उत्कर्षाचा आणि प्रगतीचा मार्ग दिसला या वाक्यातील विधेय भाग ओळखा. तर मित्रांनो, ऑप्शन नंबर 1 आहे मार्ग दिसला, नंबर 2 आम्हाला दिसला, नंबर 3 प्रगतीचा मार्ग दिसला आणि नंबर 4 आम्हाला मार्ग दिसला. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 मार्ग दिसला. प्रश्न क्रमांक 4 आहे, शंकर सावकाराच्या कचाट्यात गवसू नये म्हणून मी त्याला मदत केली, वरील वाक्याचा प्रकार ओळखा. हा प्रश्न वाक्याचा प्रकार यावरती आहे. तर मित्रांनो, ऑप्शन नंबर 1 आहे केवल, नंबर 2 आहे मिश्र, नंबर 3 आहे संयुक्त आणि नंबर 4 आहे आज्ञार्थी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 मिश्र. प्रश्न 5 आहे, पुढीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता? नंबर 1 थ, नंबर 2 अळ, नंबर 3 ख आणि नंबर 4 स. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 अळ. प्रश्न 6 आहे, संधी प्रकारानुसार विसंगत पर्याय कोणता? नंबर 1 आहे महौदार्य, नंबर 2 गंगौद, नंबर 3 दुर्दैव आणि नंबर 4 जनैक्य. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 दुर्दैव. प्रश्न क्रमांक 7 आहे, पुढीलपैकी अकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य कोणते? नंबर 1 डोंगरावर हिरवेगार गवत उगवले होते. ऑप्शन नंबर 2 पक्षी अंगणात दाणे टिपतात. नंबर 3 श्रावणीने नवीन पैठणी आणली. नंबर 4 ताईने अंगणात पाना फुलांची रांगोळी काढली. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 डोंगरावर हिरवेगार गवत उगवले होते. प्रश्न क्रमांक 8 आहे, दिलेल्या आकृतीतील म्हण ओळखून अनुक्रमे दुसऱ्या व 7व्या क्रमांकाच्या अक्षरांनी तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून निवडा. तर मित्रांनो, पर्याय आपल्यासमोर दिलेले आहे. नंबर 1 पाऊस, नंबर 2 ओंजळ, नंबर 3 पोकळ आणि नंबर 4 वृत्ती. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ओंजळ. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 आहे, गावावर आलेल्या भीतीदायक संकटाचा गावकऱ्यांनी मिळून सामना केला. अधोरेखित शब्दसमूहास योग्य अलंकारिक शब्द कोणता? ऑप्शन नंबर 1 गंडातर, नंबर 2 इष्टापत्ती, नंबर 3 हमरीतुमरी आणि नंबर 4 पर्वणी. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 गंडातर. त्यानंतर प्रश्न आहे 10, पुढीलपैकी समूहदर्शक शब्दाची अयोग्य जोडी कोणती आहे मित्रांनो? ते नंबर 1 आहे मडक्यांची उतरंड, नंबर 2 आहे प्रवाशांची झुंबड, नंबर 3 आहे नाण्यांची चवड आणि नंबर 4 आहे गवताचा भारा. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नाण्यांची चवड. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 11, माधुरी अतिशय हुशार आहे या वाक्याचे अकरणरूपी वाक्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 आहे माधुरी हुशार नाही, 2 माधुरी खूप हुशार नाही, नंबर 3 माधुरी अजिबात मठ्ठ नाही आणि नंबर 4 माधुरी खूप मठ्ठ आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 माधुरी अजिबात मठ्ठ नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 12, यथान्याय या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 न्यायासाठी, नंबर 2 न्यायाप्रमाणे, नंबर 3 न्यायापर्यंत आणि नंबर 4 आहे न्यायाशिवाय. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 न्यायाप्रमाणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 13, कृष्णासम पाठी राखा माझा बंधुराया वरील ओळीतील अलंकार ओळखा. हा प्रश्न अलंकारवरती आहे आणि आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे.
ऑप्शन क्रमांक 1 आहे उपमा, 2 अनुप्रास, 3 उत्प्रेक्षा आणि 4 आहे यमक. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 उपमा. त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक आहे 14वा. अलीकडे पावसाचे प्रमाण खूप कमी झाल्याने वृक्षारोपण मोहीम राबवली पाहिजे. या वाक्यात अशुद्ध शब्द किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 आहे 6, नंबर 2 आहे 5, नंबर 3 7 आणि नंबर 4 4. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 6. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 15वा. मी विचारले तुम्ही देशावर प्रेम करता म्हणजे काय करता? या वाक्यात किती विरामचिन्हे येतील? ऑप्शन क्रमांक 1 आहे 2, ऑप्शन नंबर 2 3, 3 4 आणि 4 5. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजेच 3 विरामचिन्हे येतील. प्रश्न क्रमांक 16वा आहे भाकरी हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे? ऑप्शन क्रमांक 1 तेलुगू, नंबर 2 पोर्तुगीज, नंबर 3 कानडी आणि नंबर 4 आहे फारसी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कानडी. कानडी ह्या भाषेतून भाकरी हा शब्द मराठी भाषेत आलेला आहे. प्रश्न क्रमांक आहे 17वा. यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र पुढीलपैकी कोणते? नंबर 1 आहे सह्याद्रीचे वारे, नंबर 2 आहे कऱ्हेचे पाणी, नंबर 3 आहे कृष्णाकाठ आणि नंबर 4 आहे कृष्णकमळ. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कृष्णाकाठ. त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक आहे 18वा. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या व्यक्तीस तुम्ही कोणते पत्र लिहिणार? तर पर्याय क्रमांक 1 आहे अभिनंदन पत्र, 2 निमंत्रण पत्र, 3 आभार पत्र आणि 4 तक्रार पत्र. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 आभार पत्र. प्रश्न क्रमांक 19वा आहे अभंगाच्या ओळी व रचनाकार यांची विसंगत जोडी ओळखा. विसंगत जोडी ओळखायची आहे मित्रांनो. नंबर 1 निंबा कडूपण देत असे युक्षा गोडपण कवन करी संत बहिणाबाई. धरिला पंढरीचा चोर गडा बांधून या दोर संत जनाबाई. ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करोनी म्हणती साधू संत तुकाराम. माझे माहेर पंढरी सुखे नांदू भीमातीरी संत निर्मळा. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 माझे माहेर पंढरी सुखे नांदू भीमातरी संत निर्मळा. प्रश्न क्रमांक 20वा आहे खालील पर्यायातून समानार्थी शब्दाची विसंगत जोडी ओळखा. नंबर 1 लतिका कन्या, नंबर 2 आदिम मूळचा, नंबर 3 आस्था आपुलकी आणि नंबर 4 आहे पत्थर दगड. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे लतिका कन्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 21वा. पुढीलपैकी भिन्न अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा. तर नंबर 1 आहे धागेदनाने, ऑप्शन नंबर 2 पोटात गोळा येणे, ऑप्शन नंबर 3 अंगाचा थरकाप उडणे आणि 4 आहे अंगाचा तीळपापड होणे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे अंगाचा तीळपापड होणे, ऑप्शन क्रमांक 4. त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 22वा आहे विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी कोणती? नंबर 1 अनुरूप विजोड, नंबर 2 आवृत्त परावृत्त, नंबर 3 कोवळे निबर आणि नंबर 4 आहे टवटवीत मलूल. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आवृत्त आणि परावृत्त. त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 23वा आहे मामाने भाचीस बोलकी बाहुली आणली. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता? तर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 आहे गुणवाचक विशेषण, नंबर 2 संख्यावाचक विशेषण, नंबर 3 सार्वनामिक विशेषण आणि नंबर 4 धातू साधित विशेषण. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 धातू साधित विशेषण. त्यानंतर मित्रांनो आपला शेवटचा प्रश्न आहे कर्नल संतोष महाडिक आपल्या तुकडीसह पुढे सरसावले. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. ऑप्शन नंबर 1 आहे केवल प्रयोगी अव्यय, 2 क्रियाविशेषण अव्यय, 3 शब्दयोगी अव्यय आणि 4 उभयान्वी
अव्यय. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे शब्दयोगी अव्यय, ऑप्शन क्रमांक 3. तर मित्रांनो, जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.